नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणीसाठी ही अत्यंत धक्कादायक माहिती आहे आणि अत्यंत महत्त्वाची देखील ही माहिती आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण स्क्रीनवर पाहू शकता की 42 लाख महिलांना पैसे मिळणार नाही. तर बघा, अजूनसुद्धा ज्या 42 लाख महिला आहेत त्यांना पैसे मिळणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते दिले जाणार नाही. त्याचं काय कारण आहे अशी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांनी देखील हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ज्या महिलांचे पैसे मिळाले आहे त्यांनी देखील हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ज्या महिलांना जर पैसे मिळाले नाही तर त्यांनी सर्वात आधी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेपासून 10,000 महिला वंचित, जिल्ह्यात 97,000 अर्ज. तर बघा, जी आपली लाडकी बहीण योजना आहे या योजनेपासून जवळजवळ 10,000 ज्या महिला आहे त्या वंचित आहे. जवळजवळ 97,000 जे अर्ज आहे ते पेंडिंगमध्ये आहे. तर आता काय आहे संपूर्ण माहिती ते आपण बघणार आहोत. तरी माझी लाडक्या बहिणींना विनंती आहे, जर तुमच्या काही समस्या असेल लाडकी बहीण योजनेबद्दल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा आणि तिसरा हे 3 हप्ते भेटले का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमची काही मदत करू शकेल. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच पुढची माहिती बघणार आहोत. तर बघा, राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात अद्यापही सुमारे 10,000 महिलांना विविध कारणांमुळे वंचित राहावे लागले आहे. तर बघा, जी राज्य सरकारने ही जी योजना सुरू केली, मोठ्या गाजावाजा करून जी योजना सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेत जिल्ह्यात अद्यापही सुमारे 10,000 ज्या महिला आहे त्या महिलांना काही कारणांमुळे वंचित राहावे लागले आहे. तर सुमारे 2400 महिलांचे जे अर्ज आहे हे कायमस्वरूपी नामंजूर करण्यात आलेले आहेत. तर बघा, जवळजवळ जे 2400 अर्ज आहे, जे महिलांचे अर्ज आहे हे कायमस्वरूपी नामंजूर करण्यात आले आहे. अनेक महिलांना पैसे मंजूर होऊनही त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा न झाल्याची माहिती मिळाली आहे. तर बघा, काय झालं की ज्या महिलांचे अर्जसुद्धा मंजूर झाले त्यांना मेसेजसुद्धा आला की बाबा आमचे अर्ज मंजूर झाले, पण त्यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याचे महिलांनी सांगितले आणि महिला यांनी नाराजसुद्धा आहे. राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचं आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजावून करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 28 जून 2024ला मंजूर केली. तर बघा, राज्य शासनाने काय केलं की महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचं आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे शासन आहे, या महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना 28 जून 2024 रोजी मंजूर केलेली आहे. आता या योजनेमार्फत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येत आहे. तर बघा, या योजनेमार्फत काय झालं की सरकारने काय केलेलं आहे की 21 ते 65 वयोगटातील ज्या महिला आहे या महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि ही जी रक्कम आहे DBTद्वारे दर महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा जमा होत आहे. जिल्ह्यात सप्टेंबर 2024 अखेर 9,74,950 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. तर बघा, जवळजवळ जळगाव जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये 2024च्या सप्टेंबरच्या शेवटपर्यंत 9,74,950 ज्या महिला आहे या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने त्यापैकी 9,61,000 महिलांची अर्ज मंजूर केली. तर बघा, जे जिल्हा महिला व बाल विकास कल्याण विभाग आहे या विभागाने त्यापैकी 9,61,000 जे महिलांचे अर्ज आहे ते मंजूर केले आहेत. यात विविध कारणांनी 13,942 जे अर्ज आहे ते नामंजूर करण्यात आलेले आहे. मात्र जिल्हा महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार केवळ 9,976 अर्ज प्रोव्हिजनली नामंजूर आहेत. तर बघा, जवळजवळ महिला आणि बाल विकासाने जे आकडे सांगितला आहे या आकडेनुसार काय झालेलं आहे की 9,976 जे अर्ज आहे ते प्रोव्हिजनली नामंजूर आहेत. तर 2,451 जे अर्ज आहे ते पूर्णतः नामंजूर करण्यात आलेले आहेत. तर बघा, जवळजवळ 2,451 जे अर्ज आहे ते पूर्णतः नामंजूर करण्यात आलेले आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास विभागाने दिलेली आहे. 9,73,426 महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. तर बघा, जवळजवळ जे 9,73,426 ज्या महिला आहे या महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. मंजूर अर्जाच्या 99% महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जात असला तरी अनेक महिलांना त्या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाहीत. तर बघा, त्यांचे अर्ज मंजूर होऊनसुद्धा त्यांच्या बँक खात्यात अजून एकही रुपया आलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता महिलांची हेलपाटे कशी झालेली आहेत ते बघणार आहोत. तर आता बघा,
महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्ज मंजुरीचा मेसेज आला आहे. तर बघा, आपण जेव्हा अर्ज भरतो आणि जो आपला अर्ज आहे तो मंजूर झाल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो की तुमच्या जी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो मंजूर झाला आहे, असा आपला जो मोबाईल नंबर दिला आपण त्या मोबाईलवर असा मेसेज येतो. मात्र काहींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेजही आला. तर बघा, काही महिलांना काय झालं की बाबा तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहे लाडकी बहीण योजनेचे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असं त्यांना मेसेजसुद्धा आला. मात्र त्या बँकेच्या खाते क्रमांक दिला होता त्या खात्यावर पैसे जमा झालेच नाही. तर बघा, त्यांना मेसेजसुद्धा आला की बाबा तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहे लाडकी बहीण योजनेचे ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आले. मात्र काय झाले की ज्या बँकेचे त्यांनी खाते क्रमांक दिला होता त्या खात्यावर त्याचे पैसे जमा झालेच नाही. रोज महिला त्याच बँकेत जाऊन पैसे जमा झाल्याचा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्यांना दाखवितात. तर बघा, काय होतं की ज्या महिला आहे त्या दररोज बँकेमध्ये जात्या आणि जे बँकेचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना मेसेज दाखवतात की हे बघा बा, आमच्या बँकेमध्ये जर पैसे जमा झाले पण तुम्ही म्हणता की बा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेच नाही, मात्र पैसे बँकेत आलेले दिसत नाही. तर बघा, अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. तर बघा, अशा अनेक महिला ज्या आहेत त्या तक्रारी करत आहे. ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला त्याच बँक खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित असताना पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला असतानाही पैसे जमा न होणे हे कोणत्या यंत्रणेचे अपयश आहे. तर बघा, तुम्ही मेसेजसुद्धा आम्हाला पाठवता की बुवा आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झाले, पण त्या बँके खात्यात पैसेच जमा होत नाही. आम्हाला मेसेजसुद्धा येतो, पण पैसे न जमा झाल्याचे कोणत्या यंत्रणेचे जे अपयश आहे यावर जिल्हा प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी करत आहे. बघा, ह्या ज्या महिला आहे त्या महिलांनी काय केलेलं आहे की बुवा आता प्रशासनाला विनंती केलेली आहे की बुवा याच्यावर काही मार्ग काढा. आता तांत्रिक अडचणींवर काय उपाय काढा. तर बघा, आता जे काही तांत्रिक अडचणी याच्यावर काय उपाय आहे ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, या योजनेचा अर्ज मंजूर पैसे खात्यात जमा झाल्याचा मेसेज येतो. तर बघा, या योजनेच्या माध्यमातून काय झालेलं आहे की बुवा आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला आपल्या मोबाईलवर एक मेसेज येतो. आपण जो मोबाईल नंबर देतो फॉर्म भरताना त्यावर एक मेसेज येतो की बुवा तुमचा जो अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे, पैसे खात्यात जमा झाल्याचा सुद्धा मेसेज येतो. आपल्याला काय होतं की आपण जेव्हा आपल्या खात्यामध्ये जे पैसे आहे ते जमा होते त्यावेळेस आपल्याला मोबाईलवर एक मेसेज येतो की बुवा तुमच्या खात्यामध्ये इथले पैसे जमा झाले. मात्र पैसे जमा झालेच नसतात. पण काय होतं की बुवा त्यांच्या खात्यामध्ये जी त्यांना मेसेज आल्यानंतर असं समजतं की बुवा आपल्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नाही, याला जबाबदार कोण? तर बघा, आता महिला विचारत आहे की बुवा आम्हाला मेसेज येतो, सगळं होतं, पण आता आमच्या खात्यामध्ये पैसेच येत नाही. तर मग आता याला जबाबदार कोण? महसूल विभाग म्हणतो अर्ज मंजूर केला आहे, यामुळे पैसे येतील. तर बघा, जे आपलं महसूल विभाग आहे ते काय म्हणतं की बुवा तुमचा अर्ज मंजूर केला आहे, यामुळे तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहे ते येणार आहे. पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो. बघा, पैसे जमा झाल्याचा आपल्याला मेसेजसुद्धा येतो, मात्र पैसे जमा झालेले नसतात. काहीतरी तांत्रिक अडचण येत आहे. तर बघा, आपल्याला काय होतं की मेसेज येतो तुमचे पैसे जमा झाले पण आपल्या खात्यामध्ये पैसेच येत नसतात. तर काहीतरी तांत्रिक अडचण येत आहे. या अडचणी अनेक महिलांना आहे. तर बघा, ही जी अडचण आहे ही अनेक महिलांना येत आहे की बुवा तुम्हाला मेसेज येतो पण खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. अनेक महिलांच्या ज्या अडचणी आहे, जिल्हा प्रशासनाने अशा प्रकरणासाठी योग्य व्यक्ती नेमून उपाय काढावा अशी मागणी महिलांची आहे. तर बघा, महिला आता शासनाकडे विनंती करत आहे, जिल्हा प्रशासनाकडे विनंती करत आहे, तुम्ही यावर काहीतरी योग्य व्यक्ती जी आहे ही व्यक्ती नेमून यावर काही उपाय काढा असा उपाय काढावा अशी विनंती महिलांनी आपले जे जिल्हा विभाग आहे याकडे केलेली आहे. तर ही संपूर्ण जी माहिती आहे ती आपण सांगितलेली आहे. तर हा फक्त जळगाव जिल्ह्याचाच प्रॉब्लेम नाही, हा संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा प्रॉब्लेम आहे. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती आवडल्यास, काहीतरी माहिती हेल्पफुल वाटल्यास चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला भेटूया अशीच एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.